हाय. दिवाळी नुकतीच संपली आहे आणि दिवाळीच्या दिवसांमध्ये मला खात्री आहे की थोडंसं अरबट चरबट खाल्लं गेलंच आहे आपल्याकडून, डाएटचा विचार न करता. पण दॅट्स ओके की थोडेसे दिवस हे आपले आपले मजेचे आणि छान छान खायचे असायलाच हवेच. तर एक लेख लिहिला होता मी. हां. तर एक लेख लिहिला होता मी. त्याच्यात डाएट डाएट असं नाही आहे, पण दिवाळीच्या दरम्यानही लिहिलेला लेख आहे. तर मला वाटतं की तो वाचून दाखवते. बघा तुम्हाला आवडतोय का. खरं तर हा दिवाळीपासून सुरू होतो आणि आमच्या डॉक्टरांना घेऊन तो कुठेतरी वेगळीकडे जातोय. तर मला वाटतं की तो तुम्हाला आवडेल. बघूया. दिवाळीची धामधूम संपली. पोटावरचे अत्याचारही थांबले. उत्साहात खूप वेगवेगळं खातो आपण डाएटचा विचार न करता, आणि मग निस्तारायला लागतं. लहानपणी पोटदुखी ही मैत्रीण असल्यासारखी असायची. अगदी गुडघ्यात वाकून कोंबडा होईपर्यंत दुखायचं माझं पोट. मग खूप मग तेच भारी पडायचं. म्हणजे मी खूप खायचे नाही, पण अरबट चरबट खायला मला जास्त आवडायचं. आणि हे सगळं आईचा डोळा चुकवून खाल्लेलं असायचं, त्यामुळे तिला ते माहीतच नसायचं. त्यामुळे ओरडा बसण्यापेक्षा लाडच व्हायचे की आता पोट दुखतंय. पण मला माहीत असायचं की मी चुकली आहे. आई मग ओव्याचा अर्क द्यायची. हा ओव्याचा अर्क मला जाम आवडायचा. कधी कधी तो प्यायला मिळावा म्हणून पण पोटात दुखल्यासारखं व्हायचं. आईला बिचारीला तेही खरं वाटायचं. आणखी एक औषध असायचं, ते म्हणजे पाचक. आत्ताच पाणी सुटलं. आलं आणि लिंबाचा रस एकत्र करायचा आणि काळं मीठ घालायचं. वा वा, मस्त. खरंच पाणी सुटलं तोंडाला. अशा चविष्ट अशा चविष्ट औषधांसाठी सुरू झालेली माझी पोटदुखी कधी कधी मात्र खरी असायची. आणि मग त्यासाठी पटवर्धन डॉक्टर हा आमचा एकमेव पर्याय असायचा. आमच्या घरापासून अगदी 5 मिनिटं अंतरावरच डॉक्टरांचा दवाखाना होता. 5 दुकानांच्या गाळ्यांच्या लाईनीमधला एक मधला गाळा म्हणजे हा दवाखाना. एकदम छोटूसा. वरती पत्रा, मध्ये पार्टिशन, मग बाहेर बसायला एक बाकडं आणि आत डॉक्टरांचं टेबल आणि पेशंटला तपासायला असं एक माणूस झोपू शकेल इतकी जागा. त्याच्या पाठी छोटीशी खिडकी. त्याच्या बाजूला इंजेक्शनची पेटी असायची. ती छोटी बघितली ना की मग भीतीच वाटायची. पण आमचे डॉक्टर बिचारे गरीब होते. पिवळ्या पांढऱ्या गोळ्यांमध्येच ठणठणीत करायचे आम्हाला. क्वचितच इंजेक्शनची वेळ यायची. इंजेक्शन द्यायचं असलं की डॉक्टर खूप गप्पा मारायचे. छोटी गोष्ट पण सांगायचे आणि बोलता बोलता कधी टुचूक व्हायचं कळायचंच नाही. खरं तर त्यांच्याकडे गेल्यावरच सगळे आजार पळून जायचे, इतके प्रसन्न होते ते. पटवर्धन डॉक्टर म्हणजे अवलिया होते. ते माझ्याशी खेळ खेळायचे. म्हणजे ताप असू दे, सर्दी असू दे, पोटदुखी असू दे, ते नॉर्मलच असायचे. जणू काहीच झालं नाही असे असायचे. मग ते मला एका कागदावर लाईन काढायला सांगायचे. कशीही काढ, मी त्याचं चित्र करतो असं म्हणायचे. मी पण त्यांना कठीण जाईल म्हणून अशा वेड्या वाकड्या क्लिष्ट लाईन्स काढायचे. पण तरीसुद्धा ते अगदी पटकन त्याचं काहीतरी चित्र करायचे. चेहरा, प्राणी, फूल, घर, असं काहीतरी चित्र. मला खूप आश्चर्य वाटायचं. जादूच करतात डॉक्टर असं वाटायचं. पण ते खरंच जादूगार होते, कलाकार होते. चित्र तर उत्तम काढायचेच, पण वुडन कार्विंगमध्ये मास्टरी होती त्यांची. दवाखान्यात बसल्या बसल्या कितीतरी लाकडाचे ठोकळे कार्व केलेले होते. इतकंच नाही तर ते ज्या खुर्चीत बसायचे ती खुर्ची पण कोरलेली होती त्यांनी. आपण कधीही गेलो ना तरीसुद्धा ते असं काहीतरी कार्विंग करत रमलेले असायचे. पेशंट्सना तपासणं, औषध देणं हे त्या कोरीव कामामधून निघालेल्या ब्रेकसारखं असायचं की परत त्याच्यातच रममाण व्हायचे ते. फॅमिली डॉक्टर असल्यामुळे थोडं दवाखान्यात थांबून गप्पाही व्हायच्या. म्हणजे आईबाबांच्या. मी लहानच होते. मस्त माणूस होता. आईला लो बीपीचा त्रास होता. तिला कधी बरं नाहीसारखं व्हायचं आणि मग मला डॉक्टरांच्या घरी जावं लागायचं औषध आणायला. त्यांचं घर म्हणजे राजवाड्यासारखं वाटायचं. 3च खोल्या होत्या, पण तसंच वाटायचं तेव्हा मला. त्या 3 खोल्यासुद्धा बिल्डिंगमध्ये, पण दरवाजापासून आतल्या वस्तूसुद्धा लाकडाच्या. दरवाजा पण दिंडी दरवाजासारखा मोठा आणि फुल कोरलेला, अगदी बारीक बारीक नक्षी. खुर्च्या, सोफा, टेबल, पेन स्टँड हे सगळं लाकडी आणि कोरलेलं. खूपच मस्त घर.
इतकी कला हातात असूनही त्यांनी ती केवळ आनंद घेण्यासाठी म्हणूनच वापरली. त्याचं कधी बाजारीकरण केलं नाही. पटवर्धन डॉक्टरांनी त्यांचा व्यवसाय मनापासून केलाच, अनेकांची आयुष्य वाचवली. तिथे कुठलाच शॉर्टकट कंटाळा केला नाही. पण त्याचबरोबर एक कलाकार म्हणून थोडं अधिक जगले ते. स्वतः आनंद घेत आणि दुसऱ्यांना पण आनंद देत. कदाचित डॉक्टरकी त्यांनी मनापासून स्वीकारली नसेल, कदाचित म्हणते मी, कदाचित त्यांना कलाकार म्हणूनच जगायचं असेल, पण तरीसुद्धा स्वीकारलेल्या जबाबदारीबरोबरच त्यांनी स्वतःला आनंद देणारी कलासुद्धा जपली, जोपासली. आपल्या आवडीचं काम 100% करतोच आपण, पण जबाबदारी म्हणून स्वीकारलेलं कामसुद्धा मनापासून करायला हवं, हे डॉक्टरांनी शिकवलं. आजच्या धावपळीच्या शेड्यूलमध्ये करायचं म्हणून काम करण्याची आपली मनोधारणा होत चालली आहे. परिस्थिती म्हणून असेल असं, पण त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. जबाबदारीसुद्धा 100% पार पाडून आपल्या स्वतःसाठी सुद्धा वेळ काढला पाहिजे. आवडीची कला जोपासणं, पुस्तकं वाचणं, गाणी ऐकणं, मित्रमैत्रिणींना भेटणं, ह्या स्वतःसाठी आनंद देणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत. अशा गोष्टी जगण्यातला खरा अर्थ देतात. बाकी अर्थप्राप्ती तर होतच असते, पण ही खरी ऊर्जा घेऊन जगून बघायला हवं. मला असं वाटतं तरच आयुष्य सार्थकी लागेल. असंही लिहिलं होतं. खरंच मला असं वाटतं अगदी म्हणजे प्रामुख्याने बायकांच्या बाबतीत असं वाटतं. कारण स्त्रिया ह्या एकदा संसार सुरू झाला की त्यात रममाण होतात आणि मग आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी आपण सगळंच केलं पाहिजे आणि त्यासाठीच आपला जन्म आहे, हा विचार कुठेतरी आत रुतलेला असतो. आणि ते खरं आहे, त्यात काहीच खोटं नाही. पण ते करताना आपण आपल्यासाठी जगणं विसरून जातो ना. तसं करून उपयोगाचं नाही. तुम्हाला जे आवडेल, जे करायला आवडेल ते तुम्ही करत राहिलं पाहिजे. अगदीच 4 दिवसातनं, आठवड्यातनं एक वेळ असेल, पण ते केलं पाहिजे आणि स्वतःसाठी जगलं पाहिजे. आपण स्वतःसाठी जगलो तरच मला वाटतं ती ऊर्जा आपल्याला दुसऱ्यांसाठी जगायला, दुसऱ्यांसाठी काहीतरी करायला स्फूर्ती देते किंवा बळ देते असं मला वाटतं. त्यामुळे आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेतच, त्या आपण पार पाडतोच 100%, त्या पाडायलाच हव्यात. पण त्याबरोबर आपल्या आतल्या बाळाला नर्चर करणं, त्याला आनंदी ठेवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे आणि ती आपण स्वतःसाठी केलीच पाहिजे असं मला वाटतं. तर असा होता आजचा लेख. भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.